प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. हे सकाळचं वेळ कसं आहे? आनंदी आहे का? कधी कधी आपला आनंद कमी झाल्यासारखा वाटतो. आपल्याला हे कळतं. आपण अजूनही बायबल वाचतो आणि प्रार्थना करतो, पण खरा आनंद मात्र नसतो. काहीतरी अडतला जाणवतो. तुम्हाला माहित आहे का देव आणि आपल्यामधील नात्यात कुठेतरी एक छोटीशी दरी निर्माण झाली असेल. आपल्याला स्वतःची तपासणी करायला हवी. स्तोत्र संहिता 129 वचन 24 मध्ये देवाचा माणूस दावीद एक सुंदर प्रार्थना करतो. आपल्यालाही अशीच प्रार्थना करायला हवी. अशा प्रकारे प्रार्थना करतो, माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. प्रभू, मी काही असं केलं का ज्यामुळे तुला दुखावलं? माझे मार्ग तुला दुखी करत आहेत का? कृपया मला तपासा आणि योग्य मार्गावर चालवा. मला तुला दुखी करायचं नाही. तो अशी प्रार्थना करतो. जर घरातील मुले तुमचे ऐकत नसतील किंवा तुमच्या शब्दांना न जुमानता आपल्याच मनाने वागत असतील, सर्वप्रथम तुमचं मन दुखावेल. माझं मूल मी सांगतोय ते का करत नाही? माझी मुलगी मला असं का दुखावत आहे? लोक असं म्हणणार नाहीत का माझीच मुलं मला दुखावत आहेत? मी काही पालकांना असं बोलताना पाहिलं आहे. कदाचित तुमच्या कुटुंबातील किंवा आयुष्यातील मूल्ये अशा प्रकारे वागत असतील की ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो. ते किती वेदनादायक असेल. प्रभू आपले पिता आहेत आणि आपण त्यांची मुले आहोत. आपण जर अशा प्रकारे वागलो की ज्यामुळे त्यांचे मन दुखावते, त्यांचे मन किती दुखावेल. आपण कधी हे जाणलं आहे का? त्यांच्याकडे पहा आणि म्हणा, प्रभू तुम्ही माझे पिता आहात. मी काही असम करत आहे का किंवा अशा मार्गाने चालतोय का ज्यामुळे तुम्हाला दुखावलं जातं? कृपया मला त्याची जाणीव करून द्या आणि मला योग्य मार्गावर चालवा. ही एक चांगली प्रार्थना आहे. फक्त विचार करा आणि पहा. आपल्याला काही गोष्टी बरोबर वाटू शकतात, पण त्या गोष्टीमुळे देवाचे मन दुखावले जाऊ शकते. तुमच्या मुलांना जे काही करतात ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असू शकते. ते असं बोलू शकतात की तुम्हाला काहीच माहिती नाही, आम्हाला सगळं कळतं. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असू शकतं, पण वडिलांचं आणि आईचं मन मात्र दुखावलं जातं. त्याचप्रमाणे आपण जे करतो ते आपल्याला बरोबर वाटू शकतं, पण प्रभूचं मन मात्र दुखावलं जातं. मी हा श्लोक नेहमी प्रार्थनेत म्हणायचो. प्रभू माझं हृदय तपास आणि ते जाण. पहा माझ्यात काही वाईट मार्ग आहे का आणि मला शाश्वत मार्गावर चालव. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक सभा संपल्यानंतर मी काय करतो? मी माझ्या खोलीत जाऊन प्रभूच्या उपस्थितीत विचारतो, प्रभू आज मी तुझी सेवा योग्य प्रकारे केली का? मी तुझ्या इच्छेनुसार केलं का? की मी असं काही केलं ज्यामुळे तुला दुःख झालं? मी देवाच्या उपस्थितीत उघडपणे बोलतो. प्रभू म्हणतो, छान केलंस माझ्या मुला, तू चांगलं काम केलंस. तो माझं कौतुक करतो. कधी कधी तो माझ्या चुका देखील दाखवतो. हे तुला बोलायला नको होतं किंवा असं करायला नको होतं. हे बरोबर नाही मुला. मी प्रभूला क्षमा मागतो आणि मग स्वतःला सुधारतो. कधी कधी तुम्ही देवाच्या उपस्थितीत जाऊन स्वतःचा शोध घ्यायलाच हवा. प्रभू मी तुला आनंदी ठेवतोय का? मी तुला दुःखी करतोय का? आपल्यापैकी बरेच जण याचा विचारही करत नाहीत. आपण फक्त प्रभूकडे हे आणि ते मागतो. विश्वास, प्रार्थना आणि चमत्कार आपल्याला फक्त हेच दिसतं. मी अशा मार्गाने चालतोय का ज्यामुळे त्याला दुःख होतं? माझ्यात काही वाईट मार्ग आहे का? आपल्याला स्वतःचा शोध घ्यायलाच हवा. किमान आज तरी हे करूया. प्रभू माझ्यात काही वाईट मार्ग असेल तर शोध आणि मला शाश्वत मार्गावर ने. असा मार्ग जो तुला आनंद देतो. तू अशी प्रार्थना करशील का? त्याला किती मोठा आनंद होईल नाही का? फक्त तोच तुझ्यात आनंदी असेल तर तू मागितल्याशिवायही तो तुला आशीर्वाद देत राहील. एवढंच. प्रभू माझ्यात काही वाईट मार्ग असेल जो तुला दुःखी करतो तर शोध. मी कधीच तुला दुःखी करू नये किंवा तुझ्या मनाला दुखवू नये. माझ्या चालण्यात नेहमी तुला आनंद मिळावा अशीच मी चालायला हवी. मी यासाठी स्वतःला समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.